या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश कॉम्प्युटर टायपिंगचा 30 वर्ड्स पर मिनिट लेटर बघणार आहोत. लेटरची जी फॉर्मॅटिंग आहे सर्व काही मी तुम्हाला चांगल्यापैकी समजून सांगतो. एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला चालायचं आहे. सुरुवातीला बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी स्टार्टिंग झालेली आहे ब्लू स्टार कंपनीपासून, तर शेवटचा वर्ड आहे ॲज अबाव. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला फक्त टाईप करून घ्या, सेटअप करण्याची घाई गडबड करू नका. जसे की ब्लू स्टार कंपनी, पुन्हा इंटर. या ठिकाणी 32.5 सॉरी -5 ओबेरॉय टॉवर्स, इंटर. आता इंटर का बरं घेतोय आपण, या ठिकाणी लक्ष द्या. कंपनी नंतर नेक्स्ट लाईन सुरुवात झालेली इथं 32 ची, त्यामुळे या ठिकाणी आपण इंटर प्रेस केलाय. पुन्हा आपण इंटर घेऊ टॉवर्स नंतर, कारण LBS ही एक पुन्हा लाईन या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जी पण लाईन राहील, न्यू लाईन स्टार्ट झाली की इंटर तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. इंटरचं बटन कुठं असतं हे तर सगळ्यांना माहिती आहे, कारण कीबोर्डची ओळख असणं तुम्हाला गरजेचं आहे. नेक्स्ट वाला कंटिन्यू टाईप करायचं आहे. पूर्ण लाईन जर कॅपिटल असेल तरच या ठिकाणी कॅप्स लॉकचा यूज करा, अन्यथा गरज नाही. इंटर. रेफरन्स APT 811. आता डेट टाईप करताना विदाउट स्पेस डेट टाईप करा, कारण सेटअप करताना आपल्याला अवघड नाही जातो. नोव्हेंबर 2013. इंटर. 2. आता भलेही 2 च्या नंतर काय म्हणतात कॉमा जर येत असेल, परंतु या ठिकाणी कॉमा जर दिलेला नाही तर तुम्हाला हे सुद्धा कॉमा देण्याची गरज नाही. ठीक आहे, जसं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी टाईप दिसेल त्याच प्रकारे तुम्हाला राईट हँड साईडला सुद्धा टाईप करायचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी खुराना B6, प्रीती अपार्टमेंट, इंटर. 83 नॉर्थ एव्हेन्यू, इंटर. न्यू दिल्ली. आता बघा, न्यू दिल्ली नंतर जो या ठिकाणी आपल्याला डॅश दिसतोय, या ठिकाणी कोणताही स्पेस नाहीये, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा कोणताही स्पेस घ्यायचा नाहीये. 00. इंटर टाईप केला दाबल्यानंतर सब्जेक्ट, या ठिकाणी स्पेस आहे तर स्पेस द्या. अपॉइंटमेंट, रेफरन्स, ॲप्लिकेशन फॉर टाइपिस्ट कम क्लर्क, फुल स्टॉप. इंटर. डियर ॲप्लिकंट, इंटर. with further reference to your interview dated 15th October 2013. आता 2013 ऑक्टोबर ही जी लाईन आहे ही तुम्हाला कंटिन्यू टाईप करायची आहे जोपर्यंत न्यू पॅरेग्राफ येत नाही तोपर्यंत. क्लर्क, in our office we have pleasure in informing you that you have been selected for the post. पुन्हा आता न्यू लाईन या ठिकाणी स्टार्ट झाली आहे. न्यू लाईन जर स्टार्ट झाली आहे त्याचा अर्थ या ठिकाणाहून विदाउट स्पेस तुम्हाला इंटर टाईप करायचं आहे. नेक्स्ट टाईप होईल काइंडली फाइंड द लेटर ऑफ अपॉइंटमेंट इन original and duplicate and terms and conditions of our company enclosed herewith. We request to keep the original with you and return us the duplicate copy duly signed. फुल स्टॉप. आता फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन या ठिकाणी स्टार्ट झाली आहे. नेक्स्ट लाईन जर स्टार्ट होत असेल
आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोणताही स्पेस न घेता इंटर सिंपल प्रेस करायचं आहे. वी ऑल्सो रिक्वेस्ट यू टू रिपोर्ट ड्युटी ऑन 1st December 2013, शार्प ॲट. आता बघा ॲट नंतर न स्पेस घेता या ठिकाणी 10 टाईप केलेलं आहे. सेम तसंच तुम्हाला करायचं आहे. फुल स्टॉप कॉमा जरी दिलेला असेल सेम ॲज इट इज तुम्हाला टाईप करायचं आहे. या ठिकाणी थोडा स्पेस तुम्हाला जास्त दिसतोय, परंतु एक्स्ट्रा स्पेस घेण्याची गरज नाही. सिंगल स्पेसच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. 05 डिसेंबर 2013 फुल स्टॉप, पुन्हा इंटर. नेक्स्ट जी लाईन असेल बाळांनो या ठिकाणी थँकिंग यूची असणार आहे. थँकिंग यू नंतर नेक्स्ट जे असेल युअर सिन्सिअरली, नंतर मॅनेजर, नंतर इन्क्लोजर. न स्पेस एक्स्ट्रा घेता या ठिकाणी इंटर प्रेस करून खाली या. थँकिंग यू, इंटर. युअर्स सिन्सिअरली, पुन्हा इंटर. या ठिकाणी टाईप करायचं आहे मॅनेजर आणि इन्क्लोजर. इन्क्लोजरच्या मध्यभागी जे फुल स्टॉप दिलेला आहे त्यामध्ये स्पेस नाही आहे, बिलकुल पण मनाने स्पेस घेऊ नका. अबाउट ॲज इट इज आपलं सगळं टाईप झालं आहे. टाईप झाल्यानंतर आपण या ठिकाणी याचं सेटअप करूया. सेटअप करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काही मिस्टेक जर होत असेल त्याला कसं सुधारायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करेल. कारण की एक्झामच्या वेळेस बर्डन असतं, प्रेशर असतं, त्यामुळे तुम्ही हे सर्व काही घाबरून प्रॉब्लेममध्ये क्रिएट होतं, मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल. ठीक आहे. आता सुरुवात बघा मित्रांनो, ह्या ठिकाणाहून सुरुवात तुम्हाला करायची आहे. सुरुवातीला फक्त टाईप करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोणीही सेटअप करणार नाही. मध्यभागी आणलेलं आहे. मध्यभागी घेण्याकरता इथं असतं बघा सेंटर अलाइनमेंट. सेंटर अलाइनमेंट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या प्रकारे. हे सर्व काय मॅटर आहे ते येईल जाईल तुमचं सेंटर अलाइनमेंटला. आता सेंटर अलाइनमेंटची शॉर्टकट की असते मित्रांनो Ctrl+E. तेव्हा याला शॉर्टकट कीने आपण मध्यभागी येऊ शकतो, परंतु एक्झाममध्ये कधीही शॉर्टकट की यूज करता येत नाही. म्हणजे तुम्ही अल्ट किंवा कंट्रोल किंवा विंडोज की यासोबत कोणतीही शॉर्टकट की एक्झाममध्ये यूज करू शकत नाही. हे इन्स्ट्रक्शन तुमच्या हॉल तिकीटवरती पण असतात. एक्झाम स्टार्ट होण्यापूर्वी पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन हे वाचावे लागतात. ठीक आहे. आता मध्यभागी आल्यानंतर सिंपल फर्स्ट लाईनला सिलेक्ट करा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की याला बोल्ड पण केलेलं आहे आणि अंडरलाईन सुद्धा. बोल्ड करण्याची पद्धत आहे, या ठिकाणी गेल्यानंतर बोल्डवरती क्लिक करा आणि या ठिकाणी गेल्यानंतर अंडरलाईन वरती क्लिक करा. 2 झाले. नेक्स्ट बघा या ठिकाणी आपल्याला गॅप द्यायचा, मध्यभागी स्पेस द्यायचा आहे. एक हा गॅप देण्याकरता तुम्हाला शेवटच्या याच्यावर जाऊन एक सिंपल इंटर प्रेस करायचं आहे, किंवा तुम्ही ह्या ठिकाणाहून सुद्धा इंटर प्रेस करा तर काही हरकत नाही. आता तुम्ही बघू शकता डेट आणि रेफरन्स याच्यामध्ये गॅप दिलेला आहे. हा गॅप आपल्याला द्यायचा असेल तर त्याकरता टॅब बटन आपल्याला यूज करायचे आहे. या प्रकारे टॅबचे बटन असतील, बरोबर तुम्हाला एचच्या खाली डी येतोय का हे बघायचं आहे. एक्स्ट्रा जर तुम्ही टॅब देत असाल त्याचा अर्थ हा खाली जाईल मॅटर. जर गेलास तर बॅक स्पेसने त्याला पुन्हा रिकवर करा. आता 2 पाशी बघा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा गॅप दिसतोय. हा मधला गॅप देण्याकरता तुम्हाला इंटर की प्रेस करायची आहे. नेक्स्ट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुन्हा इंटर प्रेस करायचा आहे. हा इंटर का बरं घेतला आपण, कारण ह्या ठिकाणी बघा पुन्हा स्पेस मध्यभागी आहे. या ठिकाणी तुम्हाला मध्यभागी स्पेस दिसेल, गॅप दिसेल, त्यावेळेस तुम्हाला इंटर की मात्र त्या ठिकाणी प्रेस करायची आहे. नेक्स्ट बघा सब्जेक्ट आणि रेफरन्सला समोर जर घ्यायचं आहे, काही स्टुडंट्स काय करतात स्पेसनं त्याला समोर घेऊन जातात, जे की चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी याला टॅप 2 टॅप इथे प्रेस करायचे, 2 टॅप इथे प्रेस करायचे, त्यानंतर इथे सिंपल एक इंटर प्रेस करायचं आहे. इंटर का बरं, कारण या करता. त्यानंतर बघा सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक सोबत सिलेक्ट करा. आता मी सब्जेक्ट सिलेक्ट करायला जातोय, तर झालं काय की सब्जेक्ट त्या ठिकाणून ह्या ठिकाणी येऊन पोहोचला. असं जर तुमच्या सोबत होत आहे तर तुम्हाला अंडू करण्याकरता ह्या ठिकाणी बघा दिलेलं आहे बटन, तिथं क्लिक करायचं आहे. सिंपल हा जो होईल तर अंडू पुन्हा त्याच्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. सिलेक्ट करा पूर्ण, एक सोबत त्याला बोल्ड करा. नेक्स्ट पुढे बघा की विथ जवळ पुन्हा गॅप आहे. हा गॅप देण्याकरता आपल्याला एक सिंपल टॅप प्रेस करायचा आहे. नेक्स्ट वाला गॅप बघायचा, वी जवळ आहे
प्रेस करा आणि एक टॅब यूज करा. थँकिंग यूला पण सेम तिथं क्लिक करा, एक टॅब या ठिकाणी यूज करा. परंतु झालं काय की टी जवळ मी नंतर या ठिकाणी क्लिक केलंय, त्यामुळं टी तर तिकडेच राहिलं, पण हॅकिंग पुढं आलं. आता हॅकिंग तर आपण करू शकत नाही, त्यामुळं टॅब बटन आपल्याला टीच्या अगोदरच प्रेस करायचं, लक्षात ठेवा. पुढं बघा बाळांनो, या ठिकाणी युअर सिन्सिअरली आणि मॅनेजर समोर नेलेला आहे. त्याकरता सिंपल पद्धत या प्रकारे त्याला सिलेक्ट करायचं आहे, वरती ड्रॅग करायचं आहे. इथे तुम्हाला दोन वेगवेगळे इश्यू होतील. एक असेल मित्रांनो लेफ्ट इंडेंट आणि एक जे असेल तर ते असेल हँगिंग इंडेंट. ठीक आहे, तर आपल्याला लेफ्ट इंडेंटचाच यूज करायचं शेवटपर्यंत. हँगिंग इंडेंटनं तुम्ही याला समोर नेऊ नाही शकत. तर लेफ्ट इंडेंटवरती सिंपल क्लिक करा. असं लेफ्ट इंडेंट तुम्हाला एक्झाममध्ये या प्रकारे शो होईल आणि इथं पण शो होणार आहे. सिलेक्ट करून त्याला 3.5 वरती न्या. बघा बरोबर आलेले समोर. आल्यानंतर तुम्हाला पुन्हा याला यूज करायचं या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट. सेंटर अलाइनमेंटला फक्त तुम्हाला या प्रकारे क्लिक करायचं आहे. सेंटर अलाइनमेंटला क्लिक केल्यानंतर हा मधला जो तुम्हाला स्पेस दिसतोय हे असतात दोन इंटर. या प्रकारे सिलेक्ट करा, 1 आणि 2 इंटर प्रेस करा. आता जेमतेम कॉम्प्युटर्समध्ये इश्यू काय असतो, जर सिलेक्ट झालेला आहे कोणता कंटेंट आणि तुम्ही जर टॅब बटन किंवा इंटर बटन प्रेस करताय तर हे डिलीट होऊन जातं. ठीक आहे, अशा वेळेस घाबरायची काही गरज नाहीये. वरती जा आणि अंडू करू शकता तुम्ही इथून, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता सर्व झाल्यानंतर सिंपल याला सिलेक्ट करायचं मित्रांनो. या प्रकारे सिलेक्ट झाल्यानंतर त्याला ह्या ठिकाणाहून आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. विदाउट शॉर्टकट की हे जस्टिफाय होईल. शॉर्टकट की यूज आपल्याला करायची गरज नाही जस्टिफायला. आता जर आपण शॉर्टकट की जर रिव्हिजन म्हणून जर बघितलं तर Ctrl+B म्हणजे काय रे, बोल्ड. Ctrl+U म्हणजे काय, अंडरलाईन. Ctrl+E म्हणजे काय, तर हे सेंटर अलाइनमेंट. हे टॅब वगैरे हे तर कॉमन आहे. त्यानंतर जस्टिफाय ही एक शॉर्टकट की. Ctrl+J ही असते जस्टिफायची शॉर्टकट की. असे क्वेश्चन्स तुम्हाला MCQच्या माध्यमातून परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे शॉर्टकट की सुद्धा आपल्याला पाठ हवे आहे. या प्रकारे सेम तुम्हाला लेटरचं फॉर्मॅटिंग करायचं आहे. वाटलं तर थोडं झूम कमी करतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि जे काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी सांगत चालेल. जसं या ठिकाणी दिलेलं आहे सेम तुम्हाला या ठिकाणी सुद्धा बनवायचं आहे. बाकी याच्यामध्ये काही वेगळी फॉर्मॅटिंग करायची गरज नाही. आणि दुसरे पण काही जसं की फॉन्ट वगैरे चेंज केलेला आहे किंवा फॉन्ट साईजच्या चेंजमध्ये वाढवलेली आहे तर हे चुकीचं आहे, तुम्ही वाढू शकत नाही. फॉन्ट साईज जर वाढली चुकून तुमच्याकडून तर सिंपल त्याला सिलेक्ट करून तुम्ही, जर समजा फॉन्ट साईज तुमच्याकडून चुकून 12 वगैरे झाली किंवा 14 झाली तर हे चुकीचं राहील. त्यामुळे याला फॉन्ट साईज तुम्हाला नेहमी 10 ठेवायचे. तर फॉन्ट साईजच्या बाबतीत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 10 फॉन्ट साईज आहे आणि वरताना हा त्याचा फॉन्ट आहे. तर मनानं काही पण याच्यामध्ये चेंजेस करू नका. जसं या साईडला दिलेलं आहे सेम या साईडला बनतंय का ते बघा. लाईन टू लाईन चेक करा. फर्स्ट B पासून ते शेवटच्या VE पर्यंत तुम्हाला पूर्ण चेक करायचं आहे, कारण तुमच्याकडे भरपूर वेळ उरणार आहे. ठीक आहे, आपण डिस्कस वगैरे करून याला अजून पण आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे सगळं चेक करा. चेक केल्यानंतर त्याला या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्याकडून परमिशन मागेल आणि समोर कंटिन्यू तुम्हाला नेक्स्ट वाला सेक्शन जो राहील स्टेटमेंटचा तो स्टार्ट होईल. ओके, धन्यवाद.